तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे या ठिकाणी आता हे जे पीडीएफ आहे 500 पेजेसचे झालेले आहे विद्यार्थ्यांनो। या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 चा जो आहे तो संपूर्ण ए टू झेड त्याच्या बाहेरचा प्रश्न अधिनियमावर जर प्रश्न पडला बाहेरचा येणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो। तसेच विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यातील अतिशय महत्त्वाचे जे कलमे आहेत तेही या पीडीएफ मध्ये आहेत व इतरही भरपूर सर्व आपल्याला मिळेल। जर आपण इच्छुक विद्यार्थी असाल ही पीडीएफ सध्या विद्यार्थ्यांनो हा जर सुपर क्लास तुम्ही पाहून घेत असाल तर आपल्याला 250 मध्ये मिळत आहे। जर इथं सुपर क्लास पाहून पीडीएफ घेऊ इच्छित असाल तर ते तुम्हाला 300 रुपयाला मिळेल। आता जो ही विद्यार्थी आहे पीडीएफ घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे। तर लगेच करून घ्या आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करण्याची एक रिक्वेस्ट तुमच्या सर्वांना करेल, कारण अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवाल। तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन देखील नक्कीच दाखवायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेला आहे की कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई या दोन्ही महानगरपालिकेची स्थापना आहे ते वर्ष कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो 1983, 1992, 1980, 1990 किंवा हे खालचेही पाहून घ्या। ठीक आहे, विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेची स्थापना, तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय 1983 ला या महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे। आता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना म्हटलं तर 1992 या वर्षी स्थापना झालेली आहे। जर आपण दिवस पाहिला 1983 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तो दिवस आहे 1 ऑक्टोबर या दिवशी झालेली आहे। आणि या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तर तो दिवस होता 1 जानेवारी 1992। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे पुढीलपैकी एकक कोणते आहे ज्याने प्रकाशाची तीव्रता ही मोजली जात असते। ऑप्शन्स मध्ये आहे अल्टीमीटर, एमीटर, फोटोमीटर किंवा हायड्रोफोन। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3। फोटोमीटर हे कशाची प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे। प्रश्न तिसरा कव्हर करूया। मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे। मालगुजारी तलाव ऑप्शन्स मध्ये आहे सिंधुदुर्ग, गडचिरोली, अहमदनगर किंवा गोंदिया। ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच काय गोंदिया या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो मालगुजारी तलाव असलेले लक्षात येतात। प्रश्न चौथा, तर सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत किती खोलीपर्यंत जाऊ शकतो ते आपल्याला विचारलेलं आहे। मीटर मध्ये सांगायचं आहे, फुटामध्येही आपण कव्हर करूया। सूर्यप्रकाश पाण्याच्या आत किती खोलपर्यंत जातो, 300 मीटर, 400 मीटर, 500 किंवा 600। तर ऑप्शन्स क्रमांक 1 300 मीटर म्हणजेच विद्यार्थ्यांनो लगभग आपण जर पाहिलं तर 500 फुटाच्या वरी खालीपर्यंत जे आहे विद्यार्थ्यांनो सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहोचत असतो। प्रश्न 5वा, सुवर्णरेखा या नदीवर पुढीलपैकी कोणता धबधबा स्थित आहे। नदीचं नाव घ्या लक्षात। सुवर्णरेखा ही नदी आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले चित्रकूट आहे, हुंडरू, धुवाधार किंवा चुलिया धबधबा। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील। हुंडरू हा धबधबा सुवर्णरेखा या नदीवर असलेला दिसतो। प्रश्न 6वा कव्हर करूया। आरवली पर्वताच्या सानिध्यामध्ये कोणते ठिकाण येतात। पर्यायापैकी असे कोणते ठिकाण आहे जे की आरवली पर्वताच्या सानिध्यात आहेत। चित्तोडगड आहे का, उदयपूर, जयपूर किंवा वरील सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। म्हणजेच काय ठिकाणी जयपूर, उदयपूर तसेच चित्तोडगड हे सर्व आरवली पर्वताच्या सानिध्यात असलेले ठिकाणे आहेत। तर प्रश्न 7वा असा आहे, करडई उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ज्यामध्ये करडईचे उत्पादन सर्वात जास्त होते। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे कोल्हापूर, परभणी, नांदेड किंवा सोलापूर। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोणते करडईचे उत्पादन हे सर्वात जास्त होते। पाहूया पुढचा प्रश्न।
तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा, जो की आपल्याला सर्वांना दिसून येतो. जैन प्रेक्षणीय चांभार लेणी जी आहे ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चांभार लेणी, जैन प्रेक्षणीय चांभार लेणी. ऑप्शन्स मध्ये आहे नागपूर, नाशिक, भुसावळ किंवा अमरावती. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये जैन प्रेक्षणीय चांभार लेणी स्थित आहे. 9व्या प्रश्नात विचारलेलं की महाड आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणादरम्यान विद्यार्थ्यांनो पुढीलपैकी कोणता घाट लागतो? ठिकाणे आहेत महाड, महाबळेश्वर. तर फोंडा घाट आहे का, कसारा घाट, रणतोंडी घाट किंवा डबल झालेला, माफ करा. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. म्हणजे काय, रणतोंडी हा जो घाट आहे तो या दोन ठिकाणादरम्यान असलेला दिसतो. प्रश्न 10वा की ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आलेली होती? कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली होती ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी? आर्य समाज, महिला समाज, ब्राह्मण समाज किंवा सत्यशोधक समाज? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी केलेली होती. प्रश्न 11वा पाहूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे? 2011 नुसार हा प्रश्न विचारलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार सांगायचं आहे की कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे? अमरावती, पुणे, ठाणे किंवा रत्नागिरी? ऑप्शन्स क्रमांक 4 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो काय आहे, स्त्रियांचे प्रमाण जे आहे पुरुषांपेक्षा जास्त असलेले दिसते. कव्हर करू या ठिकाणी प्रश्न 12वा. महात्मा फुले यांचा जो विवाह आहे सावित्रीबाई फुले यांच्याशी वयाच्या कितव्या वर्षी झालेला होता ते सांगायचं आहे. कितवे वर्ष होते त्यावेळेस? 13व्या, 12व्या, 11व्या किंवा 14व्या? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी वयाच्या 13व्या वर्षी झालेला होता. कव्हर करूया प्रश्न 13वा. महाराष्ट्राचे शिल्पकार असे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधतात किंवा म्हणतात? आपल्या राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 1. महाराष्ट्राचे शिल्पकार असे जे आहे विद्यार्थ्यांनो यशवंतराव चव्हाण यांना संबोधतात. प्रश्न कव्हर करूया 14व्या क्रमांकाचा. तर खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर मध्ये आहे ते विचारलेले आहे. जम्मू काश्मीर मध्ये कोणते सरोवर आहे? उलर सरोवर आहे का, दल सरोवर आहे का, वरील दोन्ही किंवा चिल्का सरोवर? तर ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. दल सरोवर, उलर सरोवर हे कोणत्या? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेले लक्षात येतात. 15वा प्रश्न असा आहे. महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. अणुशक्ती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी येते? पुणे, दिल्ली, म्हैसूर किंवा मुंबई? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4. हा पर्याय गलत झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये नसून देखील आलेला आहे आणि हा देखील, त्यासाठी माफी असाल. तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो असलेले अणुशक्ती केंद्र दिसते. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? अच्छा, हा प्रश्न राहू द्या, थोडासा याला स्किप केलेलाच बरा दिसेल. 17व्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो असा आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका, आता महाराष्ट्रातीलच नाही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका जरी म्हटले तरी चालेल, कोण होत्या? सर्वांना उत्तर येत असेल. सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सावित्रीबाई फुले किंवा पंडिता रमाबाई? तर ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य राहील. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, सावित्रीबाई फुले यांनी जे आहे संपूर्ण भारतातील तसेच महाराष्ट्रातीलही म्हटले तरीही चालेल, तर पहिल्या महिला शिक्षिका आहेत. बायोगॅस खालीलपैकी कोणत्या वायूचे मिश्रण आहे ते सांगायचं आहे. बायोगॅस कोणत्या वायूचे मिश्रण आहे? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, वरील दोन्ही किंवा कार्बन मोनॉक्साईड? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3. म्हणजे मिथेन तसेच कार्बन डायऑक्साईड हे जे आहे विद्यार्थ्यांनो बायोगॅस हे याचे मिश्रण असलेले दिसते. प्रश्न या ठिकाणी 19वा आपल्या समोर. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सर्वांना माहिती असेल, नसेल तर राजेंद्र प्रसाद यांनी होते. तर आता विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला की कोण यांना जे आहे कोणत्या नावाने ओळखतात? राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या नावाने ओळखतात? लोकनायक, देशरत्न, प्रियदर्शनी किंवा कैद ए आझम? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. देशरत्न या नावाने घटना समितीचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद यांना ओळखतात.
कव्हर करूया प्रश्न 20वा असा दिसून येतो, संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची जी परवानगी आहे ती कोण देऊ शकते किंवा कोण देते हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मातृभाषेतून बोलण्याची तर या ठिकाणी मुख्यमंत्री देतात का, राष्ट्रपती, लोकसभेचा सभापती किंवा राज्यपाल. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर या ठिकाणी 3. लोकसभेचा जो सभापती असतो तो मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देत असतो. प्रश्न 21वा असा दिसून येतो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोण आहेत ते असे 25 वर्षामध्ये या ठिकाणी पात्र होतात त्या पदासाठी? मुख्यमंत्री, पंतप्रधान, वरील दोन्ही किंवा राष्ट्रपती. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री हे सर्व 25 वर्ष ज्याही व्यक्तीचे वय झालेले आहे त्या पदासाठी पात्र असतात. तसेच राष्ट्रपती जर म्हटलं तर 35 वर्ष जेव्हा होईल तेव्हा देशाचा राष्ट्रपती हा कोणताही व्यक्ती होऊ शकत असतो. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे की कुकडी या प्रसिद्ध धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होत असतो? तो जिल्हा कोणता आहे? कुकडी या धरणाचा त्याला प्रामुख्याने फायदा होत असतो. ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो अहमदनगर, जालना, सातारा किंवा उस्मानाबाद. तर ऑप्शन्स या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांनो. चला एक वेळेस कन्फर्म करूया. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. अहमदनगर या जिल्ह्याला कुकडी धरणाचा प्रामुख्याने फायदा होत असतो. तर 23वा प्रश्नात विचारलेला आहे की एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? एडसी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन्समध्ये आहे उस्मानाबाद, जालना, सातारा, अमरावती. तर एडसीचे अभयारण्य आहे ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येतो हे लक्षात येते. 24वा प्रश्न, मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे म्हणजेच 2-3 महिने साठवते म्हणजे त्या महिन्यापेक्षा जास्त साठवू शकत नाही. जर आपण ते जीवनसत्व मिळणारे फळ पालेभाज्या खाल्ल्या नसतील तर त्या जीवनसत्वाची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासते. ते कोणते जीवनसत्व आहे? जीवनसत्व अ आहे का, जीवनसत्व ब, क किंवा सी? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. जीवनसत्व सी जे आहे कमीत कमी 3 ते 4 महिने म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 4 महिने शरीरामध्ये साठवले जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर जर आपण जीवनसत्व सी मिळणारे पदार्थ नसले खाले तर त्याची कमतरता शरीरामध्ये भासते. 25वा प्रश्न, चितगाव गटाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेले होते? कोणी केलेले आहे चितगाव गटाचे नेतृत्व? तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे महात्मा गांधी, सुरेश सेन, विनोबा भावे किंवा वरीलपैकी किंवा सुभाषचंद्र बोस यांनी. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. म्हणजेच काय सुरेश सेन यांनी चितगाव गटाचे नेतृत्व केलेले दिसते. 26वा प्रश्न असा दिसून येतो की दाबाचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? दाबाचे एकक तर ऑप्शन्समध्ये पास्कल आहे का, ओडोमीटर, डेसिबल किंवा जूल? तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी 1 योग्य आहे. पास्कल हे दाबाचे एकक आहे हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 27व्या क्रमांकाचा जो की दिसून येतो आपल्या समोर. मुंबईमध्ये भूमिगत चळवळ कोणी सुरू केलेली होती? ते कोण व्यक्ती होते? मुंबईमध्ये भूमिगत चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. ऑप्शन्समध्ये नाना पाटील, जयप्रकाश नारायण, दादोबा तरखडकर किंवा वरीलपैकी नाही. तर जयप्रकाश नारायण यांनी मुंबईमध्ये भूमिगत चळवळ ही सुरू केलेली होती. 28वा प्रश्न आपल्या सर्वांना दिसून येतो. भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण जे आहे कोणत्या ठिकाणी झालेले होते? ते ठिकाण कोणते आहे ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेले आहे भगवान गौतम बुद्ध यांचे? बौद्धगया, सारनाथ, लुंबिनी किंवा कुशीनगर? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. कुशीनगर येथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले लक्षात येते. प्रश्न 29वा आपल्या समोर असा आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंसरे हा जो प्रसिद्ध अभंग आहे तो कोणाचा आहे? कोणत्या संतांचा आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंसरे. तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई किंवा संत रोहिदास? ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. संत तुकाराम महाराज यांचा अभंग म्हणजेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंसरे आहे. प्रश्न 30वा की छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कोणते आहे? छोटा नागपूर पठारावरील विचारलेला आहे.
पारसनाथ, धूपगड, पंचमढी किंवा महाबळेश्वर? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. पारसनाथ हे शिखर छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच असलेले दिसते. अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांनो, आपण 500 पेजेसचे PDF जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका या दोन्हीलाही अनुसरून तयार केलेली आहे, ज्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण नोट्स आपल्याला मिळतील. या बाहेरचा प्रश्न जर अधिनियमावर पडेल तर येणार नाही याची 100% खात्री आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यातील महत्त्वाची कलमे आहेत. कलमावर कोणताही प्रश्न पडला बाहेरचा येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्याला भूगोल असो, इतिहासातील सर्व समाजसुधारक असो, विज्ञानवरील क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांनो, किंवा या ठिकाणी राष्ट्रपती, लोकसभा, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे सर्व आपण कव्हर केलेले आहे. जर हा PDF घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल, हे PDF तुम्हाला सध्या विद्यार्थ्यांनो हा जर सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळेल. इतर नंतर तुम्ही जर घेतला तर हेच PDF आपल्याला 300 रुपयाला पडेल. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी PDF घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, नक्कीच करायचं आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची ही दुसरी रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करू इच्छितो. सबस्क्राईब जेव्हा तुम्ही चॅनलला करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर या भरतीविषयी जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. सुपर क्लासला एक लाईक जर केले तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला जे आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी तयार करण्यासाठी मिळेल. तर लगेच लाईक पण करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.